ऑफिसमधील प्रेम भाग 2. एका छोट्याशा सरप्राईजची गोड आठवण. लिफ्टमधला प्रसंग घडून 2 दिवस झाले होते. अन्वी आता ऑफिसमध्ये पूर्णपणे रुळली होती. प्रत्येक काम ती मनापासून करत होती. तिच्या प्रामाणिकपणामुळे आणि शांत स्वभावामुळे संपूर्ण टीमला ती आवडू लागली होती. आर्यवीरही तिच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवत होते. मात्र त्यांनी कधीच तिच्याशी इतरांपेक्षा वेगळं वागणं दाखवलं नाही. ऑफिसमध्ये ते नेहमीप्रमाणेच शिस्तप्रिय आणि व्यावसायिक होते. पण कधी अन्वी एखाद्या समस्येत अडकली तर तिच्या डेस्कवर सर्वात आधी आर्यवीरच पोहोचायचे. त्या दिवशी सकाळी अन्वी ऑफिसमध्ये आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर नेहमीपेक्षा जास्त आनंद होता, कारण आज तिचा वाढदिवस होता. घरातून निघताना आईवडिलांनी तिला मिठी मारली होती. आईने गोड शिरा करून तिला भरवला होता. बाबांनी हसत म्हटलं होतं, यावर्षी देव तुझ्या आयुष्यात अशी व्यक्ती आणो जी तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू आयुष्यभर जपेल. अन्वी फक्त लाजून हसली. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर तिने कोणालाही वाढदिवसाबद्दल सांगितलं नाही. ऑफिस म्हणजे कामाचं ठिकाण, इथे कशाला, ती मनाशी म्हणाली. ती कामाला लागली. दुपारपर्यंत सगळं अगदी नेहमीसारखंच होतं. कोणालाच काहीच माहिती नव्हतं. तिलाही तसंच अपेक्षित होतं. दुपारी 3च्या सुमारास आर्यवीरने इंटरकॉमवरून सांगितलं, सगळे कॉन्फरन्स रूममध्ये या, 5 मिनिटांची मीटिंग आहे. सगळे कर्मचारी तिथे जमले. अन्वीही आली, पण आत येताच ती थबकली. संपूर्ण खोली रंगबेरंगी फुग्यांनी सजवली होती. टेबलवर एक सुंदर केक ठेवला होता. त्यावर लिहिलं होतं, हॅपी बर्थडे अन्वी. क्षणभर तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. हे हे काय? ईशा आणि मिताली धावत आल्या. हॅपी बर्थडे. समर्थने टाळ्या वाजवल्या. सगळे एकाच आवाजात म्हणाले, हॅपी बर्थडे. अन्वीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. पण तुम्हाला कसं कळलं? ईशा हसली. आम्हालाही माहिती नव्हतं. मग? तेवढ्यात सगळ्यांची नजर आर्यवीरकडे गेली. ते शांतपणे म्हणाले, HR डेटाबेसमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याची जन्मतारीख असते. अन्वी त्यांच्याकडे पाहतच राहिली. म्हणजे सरांनी हे सगळं आयोजित केलं? केक कापण्याची वेळ आली. सगळ्यांनी आग्रह केला. अन्वीने केक कापला. टाळ्यांचा गजर झाला. ईशाने तिच्या गालावर थोडंसं क्रीम लावलं. क्षणात सगळे हसू लागले. पहिल्यांदाच ऑफिसमध्ये एवढं मोकळं वातावरण होतं. अन्वी इतकी हसत होती की तिचे डोळे पाणावले. थोड्या वेळाने सगळे आपापल्या कामाला लागले. अन्वी तिच्या डेस्कवर आली. तेवढ्यात आर्यवीर तिच्या जवळ आले. त्यांच्या हातात एक छोटंसं गिफ्ट पॅक होतं. हे सर, याची काय गरज होती? ही कंपनीकडून आहे. अन्वीने गिफ्ट घेतलं. उघडून बघा. तिने हळूच रॅपिंग काढलं. आत एक सुंदर डायरी आणि एक आकर्षक पेन होतं. डायरीच्या पहिल्या पानावर एकच ओळ लिहिलेली होती, मोठी स्वप्न पहा आणि त्यांना पूर्ण करण्याचं धाडसही ठेवा. अन्वीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. खूप सुंदर आहे. आर्यवीर हसले. प्रत्येक यशस्वी प्रवासाची सुरुवात एका छोट्या पावलाने होते. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर अन्वी घरी आली. आईने विचारलं, कसा गेला दिवस? अन्वीने सगळा किस्सा सांगितला. आई शांतपणे ऐकत होती. मग ती हसली. तुझे सर खूप चांगले माणूस दिसतात. अन्वी लगेच म्हणाली, हो, म्हणजे ते सगळ्यांशीच चांगले आहेत. आईने मिश्किल नजरेने तिच्याकडे पाहिलं. असं का? अन्वी लाजून स्वयंपाकघरात निघून गेली. त्या रात्री आर्यवीर त्यांच्या स्टडी रूममध्ये बसले होते. टेबलावर अनेक फाईल्स होत्या, पण त्यांचं लक्ष कामात नव्हतं. त्यांच्या मनात वारंवार आजचा एकच क्षण येत होता, केक कापताना आनंदाने चमकणारे अन्वीचे डोळे. ते स्वतःशीच हलकंसं हसले. आज ती इतकी आनंदी दिसत होती आणि का कोणास ठाऊक, तिचा आनंद पाहून मलाही खूप बरं वाटलं. त्याच वेळी अन्वीने डायरी उघडली. पहिल्या पानावरील ती ओळ तिने पुन्हा वाचली. तिने डायरीत पहिली नोंद केली, आज माझ्या आयुष्यातला सर्वात वेगळा वाढदिवस आणि या दिवसाची आठवण आयुष्यभर मनात राहील. तिने डायरी बंद केली. तिच्या ओठांवर एक हळूवार स्मित होतं आणि मनात नकळत एक नाव उमटलं, आर्यवीर. कंपनीची 2 दिवसांची आउटस्टेशन ट्रेनिंग ट्रिप जाहीर होणार आहे. अन्वी आणि आर्यवीर एकाच टीममध्ये असतील.
प्रवास, गप्पा आणि एकमेकांना जवळून ओळखण्याची ही पहिली संधी त्यांच्या नात्यात नवीन भावनांची चाहूल देईल. प्रवासाची सुरुवात मनांची जवळीक. वाढदिवसानंतरचे काही दिवस अन्वीसाठी खूप खास गेले. ती रोज ऑफिसमध्ये यायची, मनापासून काम करायची आणि नकळत दिवसातून 2-3 वेळा आर्यवीर सरांच्या केबिनकडे नजर जायची. त्यांच्याशी फारसं बोलणं व्हायचं नाही, पण जेव्हा जेव्हा नजरा भिडायच्या तेव्हा दोघंही हलकंसं हसायचे. त्या छोट्याशा स्मितातही एक वेगळी ऊब होती. सोमवारी सकाळी सगळ्यांना कॉन्फरन्स रूममध्ये बोलवण्यात आलं. आर्यवीरने प्रोजेक्टर सुरू केला. पुढच्या आठवड्यात आपल्या कंपनीचं 2 दिवसाचं लीडरशिप आणि टीम डेव्हलपमेंट ट्रेनिंग आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. समर्थ तर लगेच म्हणाला, म्हणजे 2 दिवस ऑफिसचं काम कमी आणि मज्जा जास्त. सगळे हसले. आर्यवीरही हलकं हसत म्हणाले, काम कमी नाही, पण वातावरण नक्कीच वेगळं असेल. मग त्यांनी टीमची नावं जाहीर केली. टीम ए. अन्वी लक्ष देऊन ऐकत होती. आर्यवीर, अन्वी, ईशा, समर्थ आणि रोहन. अन्वीच्या मनात नकळत आनंदाची एक हलकी लहर उमटली. 2 दिवस सरांसोबत काम करायला मिळणार. पण लगेच तिने स्वतःला सावरलं. हे फक्त ऑफिसचं ट्रेनिंग आहे. ट्रिपच्या दिवशी सकाळी 6 वाजता सगळे कंपनीसमोर जमले. एक आलिशान बस तयार होती. सगळे उत्साहात फोटो काढत होते. समर्थ नेहमीप्रमाणे सगळ्यांना हसवत होता. अन्वी बसमध्ये चढली. तिने मागच्या बाजूला खिडकीजवळची जागा निवडली. तेवढ्यात ईशाचा फोन वाजला. अन्वी, माझी सीट मितालीसोबत आहे. तू पुढे जाशील का? हो, काही हरकत नाही. अन्वी पुढे आली. फक्त एकच सीट रिकामी होती, आर्यवीरच्या शेजारी. क्षणभर ती थबकली. आर्यवीरने शांतपणे म्हटलं, बस ना. तिने हलकंसं हो म्हणत जागा घेतली. बस सुरू झाली. खिडकीबाहेर हिरवीगार झाडं, धुक्याने झाकलेले डोंगर आणि सकाळचा वारा. वातावरण खूपच सुंदर होतं. सगळे गाणी म्हणत होते. समर्थने अचानक माईक हातात घेतला. आता प्रत्येकाने आपल्याबद्दल एक मजेशीर गोष्ट सांगायची. एकामागून एक सगळ्यांनी सांगायला सुरुवात केली. अन्वीची वेळ आली. ती हसत म्हणाली, मला पाऊस खूप आवडतो, पण विजांचा कडकडाट झाला की मी घाबरते. सगळे हसले. आर्यवीरने तिच्याकडे पाहून विचारलं, म्हणजे त्या दिवशी पावसात इतकी शांत कशी होतीस? अन्वीही हसली, कारण त्या दिवशी विजा नव्हत्या. दोघंही नकळत हसले. प्रवास अर्धा झाला. बस एका सुंदर हिलसाईड कॅफेजवळ थांबली. सगळे खाली उतरले. गार वारा वाहत होता. समोर दूरवर पसरलेले हिरवे डोंगर. अन्वी त्या दृश्यात हरवून गेली. ती मोबाईलने फोटो काढत होती. इतक्यात जोराचा वारा आला. तिच्या हातातून तिची ओढणी उडाली. ती पकडण्याआधीच आर्यवीरने ती अलगद हातात घेतली. बहुतेक हा वाराही तुमच्याशी मैत्री करायला उत्सुक आहे. अन्वी हलकंसं हसली. थँक्यू. त्यांनी ओढणी तिच्याकडे दिली. दोघांच्या बोटांचा हलकासा स्पर्श झाला. क्षणभर दोघंही शांत झाले. नजरानजर झाली आणि वेळ जणू काही क्षणांसाठी थांबली. मागून समर्थचा आवाज आला, अहो, चहा थंड होतोय. दोघंही भानावर आले. चहा पिता पिता समर्थने अचानक विचारलं, सर, तुम्ही कधी सुट्टी घेता का? आर्यवीर हसले, कधी कधी. आणि त्या दिवशी काय करता? आईने लावलेल्या बागेत वेळ घालवतो. अन्वीने आश्चर्याने विचारलं, तुम्हाला बागकाम आवडतं? खूप. मलाही. खरंच? हो. आईसोबत मी लहानपणापासून झाडं लावत आले आहे. दोघांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी हसू उमटलं. पहिल्यांदाच त्यांना जाणवलं त्यांच्या आवडीही किती सारख्या आहेत. सायंकाळपर्यंत ते रिसॉर्टवर पोहोचले. खूप सुंदर जागा, आजूबाजूला हिरवळ, मध्ये एक छोटंसं तळं आणि शांत वातावरण. सगळ्यांच्या रूम्स वाटण्यात आल्या. संध्याकाळी कॅम्पफायर ठेवण्यात आला होता. अन्वी तिच्या रूमच्या बाल्कनीत उभी राहून सूर्यास्त पाहत होती. तेवढ्यात समोरच्या बाल्कनीत आर्यवीर दिसले. दोघांची नजर पुन्हा भेटली. कोणी काही बोललं नाही, फक्त एक हसू, आणि त्या हसण्यात शब्दांपेक्षा जास्त भावना होत्या. दोघांनाही अजून प्रेमाची कबुली द्यायची नव्हती, पण मन मात्र नकळत एकमेकांच्या सहवासाची वाट पाहू लागलं होतं. रिसॉर्टमधील कॅम्पफायर नाईटमध्ये प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील आठवणी सांगणार आहे.
अन्वीच्या एका गाण्याने आर्यवीरच्या मनाला स्पर्श होईल आणि पहिल्यांदाच तो आपल्या भूतकाळातील एक भावनिक गोष्ट तिच्यासमोर उघड करेल. चांदण्याखाली उमललेलं मन. रिसॉर्टच्या आजूबाजूला संध्याकाळचं सोनेरी प्रकाशाचं वलय पसरलं होतं. डोंगराच्या मागे सूर्य हळूहळू मावळत होता. पक्ष्यांचे थवे आपल्या घरट्याकडे परतत होते. संपूर्ण वातावरण एक वेगळीच शांतता होती. रात्री 8 वाजता सगळे रिसॉर्टच्या बागेत जमले. मध्ये मोठा कॅम्पफायर पेटवला होता. आजूबाजूला खुर्च्या मांडलेल्या होत्या. हलकंसं संगीत सुरू होतं. सगळे गप्पा मारत हसत बसले होते. समर्थाने पुन्हा वातावरण रंगवलं. आज प्रत्येकाने आपल्या आयुष्यातली एक सुंदर आठवण किंवा एखादं गाणं सादर करायचं. ईशाने सुरुवात केली. तिने एक मजेशीर किस्सा सांगितला. सगळे मनापासून हसले. रोहनने कॉलेजमधील आठवण सांगितली. मितालीने एक कविता म्हटली. आता सगळ्यांची नजर अन्वीकडे वळली. अन्वी, आता तुझी पाळी. ती थोडी संकोचली. मला गाता येत नाही. समर्थ लगेच म्हणाला, हे वाक्य जे म्हणतात तेच सर्वात छान गातात. सगळे हसू लागले. आर्यवीरही तिच्याकडे पाहत शांतपणे म्हणाले, फक्त मनापासून गा. त्यांच्या त्या एका वाक्याने तिला धीर आला. अन्वीने डोळे मिटले आणि एक हळूवार प्रेमळ गाणं गुणगुणायला सुरुवात केली. तिचा आवाज अतिशय मधुर होता. ना दिखावा ना मोठेपणा, फक्त मनातून आलेली भावना. गाणं संपलं तेव्हा काही क्षण संपूर्ण परिसर शांत झाला. नंतर जोरदार टाळ्या वाजल्या. ईशा तर भावूक झाली होती. समर्थ म्हणाला, अगं तू किती इतकं छान गातेस आणि आम्हाला सांगितलंच नाहीस. अन्वी फक्त हसली. आर्यवीर मात्र शांत होते. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. गाणं ऐकताना ते जणू कुठेतरी हरवून गेले होते. अन्वीने ते पाहिलं. कार्यक्रम संपल्यावर ती थोडी दूर बागेत फेरफटका मारायला गेली. आकाशात पूर्ण चंद्र चमकत होता. गार वारा वाहत होता. ती तळ्याजवळ उभी राहून चंद्राचं प्रतिबिंब पाहत होती. तेवढ्यात मागून आवाज आला, खूप सुंदर गातेस. ती वळली. आर्यवीर होते. थँक्यू सर. दोघं काही क्षण शांत उभे राहिले. आर्यवीर हळू आवाजात म्हणाले, आज तू जे गाणं गायलंस ते माझ्या आईचं आवडतं गाणं होतं. अन्वीने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आज पहिल्यांदाच तिच्या लक्षात आलं त्यांच्या डोळ्यात हलकंसं दुःख दाटलं होतं. माझी आई मला लहानपणी हेच गाणं म्हणायची. ते हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले. ती गेल्यानंतर अनेक वर्षांनी आज पुन्हा ते गाणं ऐकलं. अन्वीच्या डोळ्यातही पाणी आलं. सॉरी, मला माहीत नव्हतं. सॉरी कशासाठी? ते हलकंसं हसले. उलट आज तिची आठवण सुंदर झाली. अन्वी काही क्षण शांत राहिली. मग हळूच म्हणाली, माझी आई म्हणते आपल्यावर प्रेम करणारी माणसं कधीच आपल्याला सोडून जात नाहीत. आर्यवीर तिच्याकडे पाहत राहिले. ती फक्त दिशेनाशी होतात, पण प्रत्येक चांगल्या आठवणीत, प्रत्येक प्रार्थनेत आणि प्रत्येक हसण्यात कायम सोबत असतात. आर्यवीरच्या ओठांवर हलकासं स्मित उमटलं. तुझा विचार करण्याचा दृष्टिकोन खूप सुंदर आहे. आईने शिकवलं. तेवढ्यात थंड वाऱ्याची एक चुळूक आली. अन्वीला हलकीशी थंडी वाजली. तिने दोन्ही हात स्वतःभोवती गुंडाळले. आर्यवीरने ते पाहिलं. त्यांनी आपल्या खांद्यावरचं हलकं जॅकेट काढलं. हे घ्या. नको सर, तुम्हाला थंडी वाजेल. मला नाही वाजत, पण हा आदेश नाही, काळजी आहे. त्या शब्दांनी अन्वीचं हृदय नकळत धडधडलं. तिने हळूच जॅकेट घेतलं. त्या जॅकेटमधून मंद चंदनाचा सुगंध येत होता. का कोणास ठाऊक तिला एक वेगळीच सुरक्षितता जाणवली. रात्री सगळे आपल्या खोल्यांकडे निघाले. अन्वी बाल्कनीत उभी राहून आकाशाकडे पाहत होती. तिने अजूनही आर्यवीरचं जॅकेट घातलं होतं. तिच्या चेहऱ्यावर एक शांत समाधानाचं हसू होतं. दुसरीकडे आर्यवीरही त्यांच्या बाल्कनीत उभे होते. समोरच्या बाल्कनीत उभी असलेली अन्वी त्यांना दिसत होती. दोघांची नजर पुन्हा एकदा भिडली. ना शब्द ना कबुली, पण दोघांच्या मनात एकच भावना हळूहळू आकार घेत होती. एकमेकांच्या सहवासाची सवय आणि अनेकदा प्रेमाची सुरुवात ही आय लव्ह यू पासून होत नाही. ती एखाद्याच्या काळजीतून, शांततेतून आणि नकळत वाटणाऱ्या ओढीतून सुरू होते. या कथेचा भाग इथे संपतो. पुढील भागात आपण पाहू, ट्रेनिंगच्या दुसऱ्या दिवशी अन्वी आणि आर्यवीरला एकत्र प्रेझेंटेशन द्यावं लागणार आहे.
दोघांची अप्रतिम टीमवर्क पाहून सर्वजण प्रभावित होतील. पण परतीच्या प्रवासात अन्वीबद्दल आर्यवीरच्या मनात उमलणारी भावना त्यांना स्वतःलाच अस्वस्थ करू लागेल. कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.